नमस्कार, पहा.com मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी अभिषेक. सध्या आपण पाहतोय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं वारं व्हायला सुरुवात झालेली आहे. आरक्षणाची सोडत संपन्न झालेली आहे आणि प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये पंचायत समितीच्या गणामध्ये आपापला प्रचार किंवा आपापल्या गाठी भेटी किंवा सर्वसामान्य जनतेच्या भेटी घ्यायला अनेक मंडळींनी सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः आळे पिंपळवंडी हा जो जिल्हा परिषद गट आहे, या गटात जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर भावी जिल्हा परिषद सदस्य आणि भावी पंचायत समिती सदस्य यांची फ्लेक्सबाजी झालेली आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक गावच्या वेशीवर चौकामध्ये ह्या भावी पंचायत समिती आणि भावी जिल्हा परिषद सदस्यांची फ्लेक्स लागलेले आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. आता हा जो आळे पिंपळवंडी जिल्हा परिषद गट आहे, या गटात नेमके कोण कोण उमेदवार आहेत जिल्हा परिषदेसाठी भावी ज्यांचं नाव चर्चेत आहे? तर जिल्हा परिषदेसाठी जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये पिंपळवंडी गावातून मंगेश अण्णा काकडे यांचं नाव जिल्हा परिषदेसाठी समोर येत आहे. पिंपळवंडी गावचे उपसरपंच मयूर पवार यांचं नाव समोर येते. त्याचप्रमाणे आळेगावचे उपसरपंच राहिलेले विजय कुराडे, ॲडव्होकेट विजय कुराडे यांचे नाव चर्चेमध्ये येते. तर मागच्या 2 दिवसापासून रघुनाथ लेंडे यांचंही नाव या निवडणुकीत चर्चेमध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळते. तर पंचायत समितीसाठी या जिल्हा परिषद गटातून तब्बल 10 भावी पंचायत समिती सदस्य समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये मग काळवाडी गावातून मनोज वामन असेल, पिंपळवंडीतून संदीप लेंडे असतील, दत्ता टाकळकर असतील, पी.के. कोकाटे असतील, पिंपरीतून जयसिंग पोटे असतील, अमोल वंडेकर असतील, संतोष दुर्गुडे असतील, उमरजमधून उमेश दांगट आहे, मनोहर हांडे आहे, कमलेश हांडे आहेत आणि 2 नंबर उमरजमधून एक चौधरी म्हणून कुणीतरी आहेत. जवळपास 10 ते 11 पंचायत समितीला भावी सदस्य सध्याच्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मात्र या निवडणुकीमध्ये मागची जी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली त्यामध्ये मंगेश अण्णा काकडे यांचा 1 मताने पराभव झाला आणि त्यानंतर 5 वर्ष आपल्याला ही निवडणूक पुन्हा लढायची आहे, आपल्याला जिल्हा परिषदेवर जायचंय. यासाठी मंगेश अण्णा काकडे यांनी सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखात जायला सुरुवात केली, लोकांच्या गाठीबिटी घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी जे जिल्हा परिषद सदस्य झाले ते शरदराव लेंडे. आता ते ही जिल्हा परिषदेची निवडणूक लढतील न लढतील त्याबद्दल साशंकता आहे. मात्र अजून तरी अद्याप तरी त्यांच्याकडून तसं काही अधिकृतरित्या समोर काही आलेलं पाहायला मिळत नाही. मात्र मंगेश अण्णा काकडे, विजयजी कुराडे, रघुनाथजी लेंडे आणि मयूरजी पवार ही 4 नावं आता तरी जिल्हा परिषदेसाठी या जिल्हा परिषद गटातून समोर आलेली आपल्याला पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये प्रामुख्याने कोण कुठल्या पक्षाकडून ही निवडणूक लढवणार हे पाहणं देखील तितकं महत्त्वाचं ठरणार आहे. आता मयूर पवार यांच्या नावाचा जर आपण विचार केला तर ते आमदार शरददादा सोनवणे यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे ते तिकडनं ही जिल्हा परिषदेची निवडणूक लढतील. त्यांच्यासोबत पिंपरीतून जयसिंग पोटे हे आमदार शरददादा सोनवणे यांचे कट्टर समर्थक आहेत. त्याच्यामुळे ते 2 जण जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक त्या तिकडनं लढतील. मंगेश अण्णा काकडे आता उभाटामध्ये ते आहेत. मात्र ते ही निवडणूक कुठल्या पक्षाकडून लढणार याबाबत जोरदार चर्चा या जिल्हा परिषद गटात सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. मंगेश अण्णा काकडे हे आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवावी असं अनेकांना वाटतंय. त्याबद्दल अनेक जणांचे खासगी प्रयत्न सुरू असल्याची देखील माहिती मिळते. मात्र मंगेश अण्णा काकडे हे यांनी अजून अधिकृतपणे आपण कुठल्या पक्षाकडून ही उमेदवारी घेतोय किंवा ही जिल्हा परिषदेची निवडणूक लढतोय त्यांनी मात्र अद्यापही असं काही जाहीर केलेलं नाही. त्यामुळं ते नेमकं कोणत्या पक्षाकडून ही निवडणूक लढणार आहेत, जर ते आहे तिथून ही निवडणूक लढले तर नेमकं काय त्याचे पडसाद उमटतील किंवा ते शरददादा सोनवणे यांच्या सोबत जाऊन त्यांनी ही निवडणूक लढवली तर त्यांना किती फायदा होईल आणि त्यांनी अतुल शेठ बेनके यांचं घड्याळ हातामध्ये घेतलं तर त्यांना नेमका काय फायदा होईल हे पाहणं देखील राजकीय दृष्ट्या चाचपणी त्यांची सुरू असलेली आता तरी पाहायला मिळते. मात्र जर मंगेश अण्णा काकडे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटातून ही निवडणूक लढवली तर मात्र मयूर पवार हे शिवसेनेची उमेदवारी घेऊन ती निवडणूक लढवतील. पंचायत समितीला जयसिंगजी पोटे त्यांच्या सोबत येतील आणि ती निवडणूक लढवतील. मग मंगेश अण्णा काकडे राष्ट्रवादी घड्याळावर ही निवडणूक लढवतील त्यांच्यासोबत. मग नेमका कुठला उमेदवार ही निवडणूक लढवणार? त्याच्यामध्ये अमोल वंडेकरांचं नाव चर्चेमध्ये आहे, काळवाडीतून मनोज वामन यांचं देखील नाव चर्चेमध्ये. त्यामुळे नेमकं मंगेश अण्णा काकडे ही निवडणूक कुठल्या पक्षाकडून लढणार हे फार महत्वाचं या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आता झालेलं पाहायला मिळते. प्रत्येकाचं लक्ष तिकडेच लागलंय की मंगेश अण्णा काकडे नेमकी कोणाकडून ही निवडणूक लढवणार. मागच्या काही दिवसामध्ये जुन्नरचे माजी आमदार अतुलजी बेनके आणि मंगेश अण्णा काकडे यांची बंधदारावर काही चर्चा झाल्याची देखील सूत्रांची माहिती मिळते. त्यामुळे ते हातावर घड्याळ बांधण्याची दाट शक्यता आहे. तर त्यांनी हातामध्ये घड्याळ नाही बांधलं
तर मग रघुनाथ लेंडे यांना ही उमेदवारी मिळणार का? कारण मागच्या 2 दिवसापासून रघुनाथ लेंडे यांचंही नाव या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जोरदार चर्चेत आलेलं पाहायला मिळतंय. खासगीमध्ये कट्ट्यावर चर्चा होताना पाहायला मिळतात. मात्र ह्या सगळ्या उमेदवारांचा जर आपण विचार केला, सगळ्या पक्षांचा जर विचार केला, तर त्याचा केंद्रबिंदू आता मंगेश अण्णा काकडे येऊन ठेपलेले आहे. कारण मंगेश अण्णा काकडे हे कुठल्या पक्षाकडे ओढले जातात त्याच्यावर बाकीचे उमेदवार नेमकं कुठे उभं राहणार, त्यांचं भवितव्य त्याच्यावरती डिपेंड असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मंगेश अण्णा काकडे यांनी आपल्याकडून निवडणूक लढवावी असं राष्ट्रवादी काँग्रेसलाही मनोमन वाटतंय. त्याबद्दल त्यांच्या चर्चा विचारच्या सुरू आहेत. तसंच शरददादा सोनवणे यांच्या गटालाही वाटतंय त्यांनी ही निवडणूक इकडून लढावी, त्यांच्याही चर्चा सुरू असल्याची खासगीत माहिती मिळते. उद्या 25 तारखेला त्यांचा मंगेश अण्णा काकडे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचा त्यांनी एक मोठा कार्यक्रम पिंपळवंडी या ठिकाणी ठेवलाय. त्यामुळे या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते आपली काही भूमिका जाहीर करणार आहेत का, याकडे सगळ्या जिल्हा परिषद गटाचं लक्ष लागलंय. कारण त्यांनी जर आपली भूमिका जाहीर केली तर सगळ्यांना एक वाट मिळेल, सगळ्यांना एक रस्ता मिळेल आणि त्या पद्धतीने या जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं कामकाज करायला प्रत्येकाची सुरुवात होईल, प्रचाराला सुरुवात होईल असं चित्र आता तरी प्रथमदर्शनी पाहायला मिळते. त्यामुळे मंगेश अण्णा काकडे या जिल्हा परिषद निवडणुकीला कुठला झेंडा हातामध्ये घेत आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. मंगेश अण्णा काकडे यांनी जर राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला तर मात्र मयूर पवार हे शिवसेनेकडून जिल्हा परिषदेचे उमेदवार होऊ शकतात आणि जयसिंग पोटे हे त्यांच्यासोबत पंचायत समितीचे उमेदवार होऊ शकतात. जर आता विजयजी कुराडे यांचा जर आपण विचार केला तर विजयजी कुराडे यांनी विधानसभेला शरदचंद्र पवार गटाचं किती नाही म्हटलं तरी त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे ते ही उमेदवारी नेमकी तिकडून घेत आहेत का, किंवा ते अतुल शेठ बेनके यांचे फार निकटवर्ती आहेत, ते त्यांचे फार जवळचे मित्र आहेत, त्यामुळे ती उमेदवारी त्यांना जाते का, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आळे आणि पिंपळवंडी ही तशी 2 मोठी गाव आहेत. पिंपरी पेंढार मोठं गाव आहे, काळवाडी, उंब्रज 1 ही गावं छोटी आहेत. त्यामुळे जर एका मोठ्या गावाला जिल्हा परिषदेचा उमेदवार मिळाला तर दुसऱ्या मोठ्या गावाला पंचायत समितीचा उमेदवार जातोय का, एका गणामध्ये मोठ्या मोठ्या गावांनाच ही उमेदवारी जाते का, हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण या जिल्हा परिषद गटामध्ये दरवेळी छोट्या गावांवर अन्याय झालेला आपल्याला पाहायला मिळालाय. त्यामुळे आता तरी छोट्या गावांना न्याय मिळणार आहे का, तिथं पंचायत समितीचा उमेदवार टाकला जाईल का, हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. तर आळ्याकडची जी मंडळी आहे त्या मंडळींचं असं म्हणणं आहे की आमदारकी आता पिंपळवंडीला गेलेली आहे, त्यामुळे जिल्हा परिषद आता आमच्याकडे येऊ द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. जिल्हा परिषद सदस्य आता आमच्याकडून आला पाहिजे असं खासगी त्या सगळ्या मंडळींची चर्चा आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये नेमकं काय घडतंय याकडं हे सगळं पाहणं फार औत्सुक्याचं ठरणार आहे. आणि उद्या मंगेश अण्णा काकडे यांचा जो अभिष्टचिंतन सोहळा होतोय त्या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये ते आपली भूमिका जाहीर करणार आहे का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. त्यामुळे आळे पिंपळवंडी या जिल्हा परिषद गटात नेमकं काय होतंय हे पाहणं फार औत्सुक्याचं ठरतंय. भावी पंचायत समिती सदस्य म्हणून 10 ते 11 जणांची नाव आहेत, 5 ते 6 जणांची भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून नाव आहेत. मात्र या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत नेमका दावेदार कोण, ही निवडणूक कोण लढवणार आणि मंगेश अण्णा काकडे कोणत्या पक्षाकडून ही निवडणूक लढवणार याकडे मात्र सगळ्यांचंच लक्ष लागलंय. या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांवर आपलंही तितकंच बारकाईने लक्ष आहे. आळे पिंपळवंडी गटात नेमकी ही उमेदवारी कुणाला जातीये, कोण कुणाला भेटतंय, कोण कुणाशी चर्चा करतंय, खाजगीत काय चर्चा होते, सगळ्यावर आपली बारीक नजर आहे. या गटात नेमकं कोण कुठल्या पक्षाकडनं उभं राहतंय आणि ही निवडणूक कशी रंगत जाते हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे पाहत राहा फक्त पहा.com. धन्यवाद.